निमित्त श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी आज मंदिर परिसराची पाहणी केली। यावेळी त्यांनी पोलीस यंत्रणेची सुरक्षा व्यवस्था, गर्दी नियंत्रणाचे नियोजन तसेच सीसीटीव्ही निरीक्षणाची तपासणी केली। भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन कोणतीही घटना घडू नये यासाठी आवश्यक त्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। या पाहणी दरम्यान अपर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू, गृह पोलीस उपअधीक्षक तानाजी सावंत, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, संजीव कुमार झाडे यांच्यासह देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडे, व्यवस्थापक महादेव दिंडे आणि समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवरात्र उत्सव साजरा होणार आहे आणि महालक्ष्मी मंदिरला मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात। बाहेरून, महाराष्ट्रामधून, पूर्ण देशामधून डेली जवळपास 1.25 लाख भाविक दर्शनासाठी येतात आणि पंचमी असेल आणि अष्टमीच्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात 2-3 लाख पर्यंत ते भाविक दर्शनासाठी येतात। डेली जे आहे पालखी मिरवणूक असतात संध्याकाळी, त्यांचे पण दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात लोकल कोल्हापूरचे भाविक असतील, बाहेरचे भाविक असतील, मोठ्या प्रमाणात पालखीच्या दर्शनासाठी सुद्धा येतात। तर त्या अनुषंगाने जे नियोजन आहे, पार्किंगचं नियोजन आहे, भाविकाचे त्यांना कसं आणखी सुविधा देता येईल, गर्दी होऊ नये, चेंगराचेंगरीचं कुठलंही प्रकरण होऊ नये, महिला सुरक्षाचा विषय असेल, सगळे विषय अनुषंगाने आज आम्ही पूर्ण टीमने पाहणी केलेली आहे। अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला। संपर्क डॉक्टर सुरेश राठोड, संपादक 9623420295।